स्नेहाची मेहंदी बघू शकता तुम्ही स्क्रीन मध्ये। तर पटापट रेडी हो, हेअर कोम्ब कर विदाउट लाईट। आता आपण दिव्यांचा चमत्कार बघूया। काका हिला पण घे, काका हिला पण घे। हो काका, काका हॅपी दिवाळी। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे? मी संचित, तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती संचित व्लॉग्स मध्ये आणि पुन्हा एका नवीन कोऱ्या करकरीत व्लॉगमध्ये स्वागत करत आहे। तरी दिवाळी आय होप तुम्ही सगळेजण आपल्या कुटुंबासोबत, मित्रमंडळींसोबत, आप्तेष्टांसोबत तुम्ही एन्जॉय करताय। तर आज दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस। तर आता काहीच वेळामध्ये आपण लक्ष्मीपूजनाची सुरुवात करूया। सहकुटुंब सहपरिवार मिळून आम्ही कशी तयारी करतोय आपण या व्लॉगमध्ये बघणार आहोत। एक छोटासा व्लॉग असणार आहे आणि हाच तो कंदील जो मी ठाण्यावरून घेतला होता। कंदील कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। जास्त वेळ न घालवता आपण या व्लॉगला सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। पण तयारी ऑलमोस्ट झालेली आहे। बघा असं दरवाजामध्ये कंदील लावलाय मस्तपैकी आणि दरवाजाला असं तोरण, लाइटिंगचं तोरण लावलंय। काहीच वेळात आपण दिवे आपण लावूया, टी लाईट कॅन्डल्स पूजा झाल्यावरती। सुंदर असं झेंडूचा आणि अशोकाची माळ काही मस्त दिसते बघा। आंब्याचा ढाळ एकदम शोभून दिसतोय। हेच ते तोरण तुम्हाला मी सांगतोय, ते माझा मित्र सिद्धेश बनवतो। तुम्हाला देखील पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा किंवा त्याचा नंबर मी स्क्रीनमध्ये फ्लॅश करेन, तर तुम्ही सुद्धा ऑर्डर करू शकता। वाव, प्रिशाची मेहंदी बघा किती सुंदर दिसते। बँगल्स पण खूप सुंदर दिसत प्रिशू। हेअर कोम्ब करून ये जा, हेअर कोम्ब करून ये। ड्रेस पण मस्त दिसते तुला प्रिशू, जा हेअर कोम्ब करून ये। हो, हॅपी दिवाळी। हे बघ तयारी बघूया आता आपण। अशी लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत, जिथे आपण पूजा करणार तिथपर्यंत अशी लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत। प्रिशू पाय देऊ नको त्याच्यावरती। ते बघा पुढपर्यंत इथे देवार आहे तिथपर्यंत। आणि इथे मध्ये बघाल तर असे दिवे लावलेत। दिवे सगळे प्रज्वलित केल्यानंतर खूप सुंदर दिसतील। त्याचप्रमाणे लक्ष्मीचं मंत्र लावलंय टीव्ही वरती, जेणेकरून एकदम पॉझिटिव्ह वाइब्स घरामध्ये राहतील। इकडे बघाल तर असं डेकोरेशन केलेलं आहे फुलांचं, हे सुद्धा सिद्धेशनेच बनवलंय। पूजा झाल्यानंतर आपण जेव्हा हे सगळे दिवे पेटू तेव्हा मी तुम्हाला परत दाखवेन। हेच ते मोरांचे टी लाईट कॅन्डल्स जे आपण ठाण्यावरून घेतले, सुंदर दिसतात बघा किती। गणपती बाप्पा आणि हम्मा तुम्ही ती स्क्रीन मध्ये बघू शकता। पटाई कधी फोडणार आहेस बेटा? पूजा फोडणार नाही। कधी? आत्ताच फोडणार, देवी बाप्पाची पूजा झाल्यानंतर। देवी बाप्पाची पूजा झाल्यानंतर? काय काय फटाके तुझ्याकडे? हे वाजत ना, नीट हेअर कोम्ब कर, हेअर कोम्ब नीट कर। असं जात ऊपर आणि असं वाजत। हा, पेन्सिल पण आहे आणि ते असं होतं ना, आणि असं बाहेर येतं, त्याला म्हणतात चक्र। चक्र बोलतात, त्याला चक्र म्हणतात। हा, त्याला भुईचक्र म्हणतात। ओके। आणि पाऊस, पाऊस कसा असतो तसा वरती। हा, फुलभाज्या कशी लावते तू दाखव, कशी लावते फुलभाज्या? अशी लावते। आणि पेन्सिल? हा, पेन्सिल पेन्सिल अशी लावते। हा, अशी करते। आणि धूल पण येते आणि लेअर फुल लेअर येतो। रेड कलरची पेन्सिल आहे तुझ्याकडे? तर पटापट रेडी हो, हेअर कोम्ब कर, हेअर कोम्ब कर, हेअर प्रॉपर कोम्ब कर। जा मम्माकडे जा आणि हेअर कोम्ब कर। असे चांगले? हा, असे पण चांगले दिसतात तुला। चांगला बो बांध जा। अशी बांधू? हा, बो बांध, बो बांध चांगला। गो गो। ड्रेसचा कलर मस्त आहे बेटा तुझा। असं बांधू? असं बांध, चालेल। तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला सुखात, आनंदात, ऐश्वर्यात आणि आरोग्यदायी जावो ही आमची सदिच्छा। हे बघा तुम्ही स्क्रीनमध्ये बघू शकता, अशा प्रकारे लक्ष्मीपूजनाची तयारी झालेली आहे।
आता काहीच वेळामध्ये आपण आता पूजेला सुरुवात करूया. घरातील देवाची पूजा करायची. नंतर मग ही महालक्ष्मीची पूजा मांडलेली आहे. त्याच्यामध्ये कलश तयार केलेला आहे आणि लक्ष्मीची मूर्ती आहे आमच्याकडे आणि लक्ष्मीचा फोटोसुद्धा आहे तिकडे. इथे गणपतीचं विडा आणि सुपारी ठेवून गणपतीचं हे केलेलं आहे. इथे आपल्याकडे जे आहे ते धन ह्याच्यात ठेवलेलं आहे. पुन्हा इथे लक्ष्मीचा फोटो ठेवला आहे. तुळशी वृंदावन आहे आणि इथे लक्ष्मीची कॉईन आहे आणि हा ठेवलेला प्रसाद आहे. ही सगळं पूजेचं साहित्य आहे. हळद, कुंकू, तांदूळ, फुलं, कापूर, अगरबत्ती, दिवा सगळं साहित्य आहे आणि बाजूला हे सगळं लाल कपड्यावर सगळं ठेवून बाजूला पणत्या लावलेल्या आहेत. आणि लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये झाडू खूप महत्त्वाचे असते ना. झाडूचं फार महत्त्व असतं कारण झाडू ही आपली घरातली लक्ष्मी असते. त्यामुळे झाडूची पूजा करून थोडे खाली तांदूळ ठेवायचे, त्याच्यावर झाडू ठेवायची आणि मग झाडूची पूजा नंतर आता ही पूजा झाली लक्ष्मीची, झाडूची पण पूजा करायची आणि मग आपण दुसऱ्या दिवशी ते आपण वापरू शकतो. आपण झाडू वापरू वापरू शकतो. शकतो. तर आपण पूजेला सुरुवात करूया. हो, करूया. हां, दे. आणि नमस्कार करा. बाप्पाकडे बघ. संचित, तू काय पूजा करून मी केली ना. केली? हां. मग बस आता ते हे गणेश बस होते जे बस नाही तू पण बस लावून ये. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. ओम श्री विष्णवे 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 नमः. व्यापकरूपे तू लक्ष्मी, जय देवी जय महालक्ष्मी. वससी व्यापक रूपे तू लक्ष्मी, करवर पुरवासिनी सुरवर मुनिदाता. पुरहर वरदायनी मुरहर प्रियकांता. सुरवर मुनिदाता पुरहर वरवारिणी मुरहर प्रियकांता. जय देवी जय महालक्ष्मी. मातुलिंग गदा खेटक रविकिरणी, जळके हाटक वाटी पियू चरच पाणी. जय देवी जय महालक्ष्मी. लागतंय पण थोडं जरा वाद जाड आहे. मग स्लायडिंग तर थोडी हे कर, आड कर, कारण आहे ना वारा खूप आहे. लागतात. संपूर्ण दिवे पेटल्यानंतर तुम्हाला मी एकदा पूर्ण फायनल लुक दाखवतो. सुंदर दिसत आहेत. लक्ष्मीपूजन खूप सुंदररित्या पार पडलेलं आहे. पूजा एकदम मस्त झाली. तर आता जे आपण दिवे सर्व प्रज्वलित केले ते तुम्हाला दाखवतो, ते कसं काय दिसत आहेत ते.
विदाउट लाईट आता आपण दिव्यांचा चमत्कार बघूया. दिवे त्यांचा रोल कसला प्ले करतात बघा इथे. खूप सुंदर दिसतात बघा. अलिबागच्या राजाचा विजय असो. श्री स्वामी समर्थ. हे बघा किती सुरेख दिसतंय बघा हे पण. समोरच्या डेकोरेशन तुम्ही बघू शकता. ती पण ती वगैरे सुंदर दिसते मोराची. स्नेहाची मेहंदी बघू शकता तुम्ही स्क्रीन मध्ये. काय सुंदर दिसते. ही जुईची बघा. मेहंदी रंगल्याच चांगल्या ना एकदम. रिशू तुझी दाखव मेहंदी. अरे वा तुझी पण मेहंदी मस्त रंगली एकदम. त्या हातात काय तुझ्या काजू कतली आहे. मस्त 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 व्हेरी गुड. तो पाण्यामध्ये पूर्ण हे झाला. वारा भरपूर आहे काय. यो हॅपी दिवाळी. बघा 90 फीटला सगळे मस्तपैकी एन्जॉय करतात. फटाक्यांची आतषबाजी तुम्ही ते बघू शकता. समोर बघा कंटिन्यू एकदम शॉर्ट चालू आहे. आय थिंक संपला वाटतं. नाही अजून चालूच आहे. सही. त्या बाजूला समोर बघाल तर कसेही फटाके होतात. कसेही रॉकेट म्हणजे आडवे वगैरे करून फटाके वाजवत आहेत. थोडं रिस्की आहे. सही सही वाटला ना एकदम मस्त झाला ना. तुझ्यासोबत नाही येणार. माझ्याबरोबर आली तो पसायला देणार. नाही मी तुझ्यासोबत नाही येणार. तू मला मारतो ना. तो कधी मारतो तुला. काकाने कधी तुला मारला रे. तू माझ्याबरोबर आलीस तर अजून फटाके घेणार. हो जा पटापट फुलबाजा वाजव. हा आता काय माहित. फुलबाजा वाजव. चक्र वाजव. ओके. पाऊस पण येतो. पाऊस पण येतो. काय ते
काका हिला पण घे, काका हिला पण घे. हो काका काका तो बघ किती मस्त पाऊस आहे बघ. हॅपी दिवाळी. ठेव चल ये आणि ये. ये नाच कपल संभाळ. म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही तरी आणलंय स्काय शॉट. जास्त काय वरती जात नाही पण थोडाफार आहे, चांगला आहे बघा. मित्रांनो, ही नुसती फटाक्यांची आतषबाजी नसून मी संचित देव व्लॉग्समध्ये अशा व्यक्तीचं स्वागत करतोय त्याने एक कंटेंट क्रिएटर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. हे माझं भाग्य असेल किंवा दिवाळी गिफ्ट. मग त्याचे लालबागच्या राजाचे व्लॉग असो किंवा डेली व्लॉग, काहीतरी वेगळे पण असतं आणि ते आपल्याला बघायला मिळतं. कित्येक जणांनी त्याचे व्लॉग बघून आपलं व्लॉगिंग करिअर सुरू केलं आहे, इन्क्लुडिंग मी सुद्धा. जितका तो ऑन स्क्रीन धमाल करतो, हॅपी गेलो की वाटतो, तितकाच तो ऑफ स्क्रीन शांत, सॉफ्ट स्पोकन आणि एकदम प्रेमळ. सो गाईज, लेट्स वेलकम one of the best influencer I have ever seen. Let's welcome Focused Indian. सगळे ते लालबागच्या राजाचे ब्लॉग खूप ते बघून सगळे इन्स्पायर झाले. आम्ही बघतो तुमचे सगळ्यांचे व्हिडिओज रील्स. तर मंडळी, हा होता दिवाळीचा लक्ष्मीपूजनाचा व्लॉग. व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. युट्यूबच्या सर्व व्ह्युअर्सना आणि संचित व्लॉग फॅमिलीला ही दिवाळी सुखसमृद्धीची, भरभराटीची, आनंदाची जाओ हीच सदिच्छा. भेटू एका पुन्हा नवीन कंटेंट सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, एकमेकांची काळजी घ्या. शुभ दीपावली.